हॅलो फ्रेंड्स, मी धर्मिका नऊवारी स्पेशालिस्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे डबल काष्टा नऊवारी साडीची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग. पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नऊवारी साडीच्या कटिंग आणि स्टिचिंगसाठी आत्ताच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर पाहूया डबल काष्टा नऊवारी साडीचे संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग. तुम्ही पाहत असलेली नऊवारी साडी ही पूर्ण 8 मीटर आहे. या साडीचा काठ 1.5 इंच इतका आहे. म्हणून या साडीचा आपण डबल काष्टा तयार करणार आहोत. या साडीसाठी लागणारी सर्व मापे ही स्क्रीनवर दिलेली आहेत. सर्वात अगोदर आपण पदर कटिंग करणार आहोत. आपण प्रत्येक साडीमध्ये पूर्ण उंचीच्या दुप्पट प्लस 15 इंच इतके घेतो, पण हा डबल काष्टा असल्यामुळे याचा पदर आपण 5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. म्हणजेच पूर्ण उंचीच्या दुप्पट प्लस 20 इंच इतके आपण घेणार आहोत. त्यानंतर आपण वरील बाजू 15 इंच क्रॉस कटिंग करून घेणार आहोत. यानंतर आपण पाठीमागचे 2 काष्टे कटिंग करून घेणार आहोत. एक उजव्या पायासाठी आणि एक डाव्या पायासाठी. तर हे मेजरमेंट आपण पूर्ण उंची प्लस 10 इंच इतके घेणार आहोत. या साडीचा पॅटर्न आपण जिजाऊ करणार आहोत, त्यामुळे मागील काष्ट्याचा घोळ हा कमी प्रमाणात घेणार आहोत. मी साधारण 18 इंच इतके घेतले आहे. तुम्ही आवडीप्रमाणे ठेवू शकता. आता आपण साडी व्यवस्थित 2 पदरी करून घेणार आहोत. आता आपण खालच्या बाजूचा कोपरा व्यवस्थितपणे गोल आकारात कटिंग करून घेऊया. वरील बाजूस जे आकारामध्ये आपण आसन कटिंग करून घेणार आहोत. साडीचा घोळ हा कमी ठेवलेला आहे, त्यामुळे आपण जे आकार हा सीटचा तिसरा भाग प्लस 3 इंच घेणार आहोत. व्यवस्थितपणे मेजरमेंट घालून जे आकार देऊन आपण हा आकार व्यवस्थित द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण कटिंग करून घेऊया. त्यानंतर आपण साडीचा एक पूर्ण काठ कटिंग करून घेणार आहोत, जेणेकरून ही आपली साडी मोठी आहे. तर आपल्याला हवी आहे तेवढी साडी आपण घेणार आहोत आणि व्यवस्थित पद्धतीने त्याचा काठ काढून घेऊ. कोणत्या साडीसाठी किती प्रमाणात काठ कटिंग करावा याची पूर्ण माहिती सुद्धा मी यापूर्वी दिलेली आहे. तो व्हिडिओ सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता आपण साडीचे 2 पाय कटिंग करून घेणार आहोत. पण त्यापूर्वी साडी किती प्रमाणात उरलेली आहे ही मोजून घ्यावी. त्यानंतरच पायासाठी लागणारी साडी ही कटिंग करावी. या साडीच्या पायांना जास्त चुन्या हव्या आहेत, त्यामुळे मी साडी थोडी जास्त कटिंग केलेली आहे. म्हणजेच पूर्ण उंची प्लस 20 इंच इतके. आता आपण अस्तरचे कटिंग करून घेणार आहोत. या साडीसाठी आपण फुल अस्तर वापरणार आहोत. यापूर्वीही मी साडीच्या आतले अस्तर हे कशा पद्धतीने कटिंग करावे याचा एक पूर्ण व्हिडिओ दिलेला आहे. तो सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेन. आता आपण अस्तरच्या वरच्या बाजूला एक फिनिशिंग लाईन दिलेली आहे. त्यानंतर आपण पूर्ण लेंथ प्लस 1.5 इंच इतके घेणार आहोत. त्यानंतर बॉटम घेरच्या निम्मे प्लस 2 इंच किंवा 2.5 इंच इतके घेणार आहोत. त्यानंतर आपण कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच किंवा 2.5 इंच इतके घेणार आहोत. मी ते 2 इंच घेतलेला आहे. सीटचा तिसरा भाग इतके आपण आसन घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा घेऊ. या आसनाला पूर्ण जे आकार देऊया आणि आसन आणि बॉटम आपण जोडून घेतलेले आहेत. आता आपण कटिंग करून घेऊ. चला तर आता स्टिचिंग करूया. आपण नेहमीप्रमाणे साडीचे 2 पाय हे तयार करून घेतलेले आहेत. साडीच्या एका पायाला आपण एक काष्टा जोडून घेऊया. साडीच्या दुसऱ्या पायाला आपण पाठीमागचा पदर आणि दुसरा काष्टाही जोडून घेऊया.
व्यवस्थित बारीक फिनिशिंगमध्ये अशा चुन्या घातल्या की साडी अतिशय सुंदर दिसते. हे साडीचे 2 पाय आपण तयार करून घेतलेले आहेत. साडीचा डावा पाय आणि उजवा पाय. नऊवारी साडी स्टिच करत असताना त्याच्या चुन्या या बारीक नेहमी घालाव्यात. आता आपण हे दोन्ही पाय एकमेकांना अटॅच करून घेऊ. सर्वात अगोदर आपण आसन अटॅच करणार आहोत. जे आकारातील साडीचे जे आकारातील आसन आणि दोन्ही पाय हे अटॅच करून झालेले आहेत. हे अटॅच करत असताना फुल फिनिशिंगमध्ये अटॅच करावे, जेणेकरून साडीचा आतील भाग सुद्धा सुंदर दिसेल. आता आपण साडी सरळ करून घेऊन याला नेफा जोडूया. साडीचा नेफा हा व्यवस्थितपणे जोडून घेतलेला आहे. साडीचा नेफा अटॅच करत असतानाच साडीचा पाठीमागचा काष्टा सुद्धा त्याच्यामध्ये अटॅच करून घ्यावा. आता आपली डबल काष्टा नऊवारी साडी ही पूर्णपणे शिवून झालेली आहे. चला तर पाहूया या साडीचा लुक. या साडी संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी शेअर केलेला नऊवारी साडीचा जर तुम्हाला कोणताही व्हिडिओ कटिंग आणि स्टिचिंगचा समजला नसेल तर तो पुन्हा पुन्हा पहा, कारण मी जशी स्टिच करते त्याप्रमाणे मी तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व काही दाखवते. पण एवढा मोठा व्हिडिओ तयार करणं पॉसिबल नाही, म्हणून कमीत कमी वेळामध्ये चांगल्यात चांगला व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करत असते. चला तर आता ही साडी घातल्यानंतर कशा पद्धतीने दिसते हे पाहूया. कटिंग स्टिचिंगचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.